नमस्कार. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असलेला 7/12 उतारा आता काही भागांमध्ये बंद होणार आहे आणि त्या जागी सरकार एक नवीन व्यवस्था लागू करण्याच्या तयारीत आहे. होय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठा निर्णय घेतलाय. नेमकं काय बदलणार, कोणत्या गावांमध्ये 7/12 बंद होणार आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होणार की अडचणी वाढणार? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. राज्यातील ग्रामीण भागातील अर्थकारण आजही मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांसाठी 7/12 म्हणजे केवळ एक कागद नाही, तर जमिनीचा पुरावा, मालकी हक्क, कर्जासाठी आवश्यक दस्तऐवज आणि अनेक सरकारी योजनांचा आधार असतो. मात्र आता याच 7/12 बाबत सरकारने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या गावांचा समावेश आता नगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या हद्दीत झालाय त्या भागांमध्ये 7/12 उतारे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजेच ग्रामीण भागातून शहरी भागात गेलेल्या जमिनींसाठी आता जुनी 7/12 पद्धत बंद होऊन नवीन प्रॉपर्टी कार्ड प्रणाली लागू केली जाणार आहे. हा निर्णय मंत्रालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षस्थान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूषवले होते. बैठकीत शहरी भागात समाविष्ट झालेल्या जमिनींच्या नोंदींबाबत अनेक अडचणी समोर आल्याची माहिती देण्यात आली. सरकारच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादे गाव महापालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट होते तेव्हा त्या जमिनीचे स्वरूप बदलते. ती जमीन शेती म्हणून न राहता अकृषक म्हणजेच NA किंवा नागरी वापरासाठी मानली जाते. अशा परिस्थितीत 7/12 उतार्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड अधिक योग्य आणि कायदेशीरदृष्ट्या सुलभ असल्याचे सरकारचे मत आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 7/12 वापरला जात होता, तर शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वापरले जात होते. मात्र आता शहरांच्या हद्दीत आलेल्या गावांसाठी एकसमान व्यवस्था आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक वेळा गाव शहरात समाविष्ट झाल्यानंतर जमीन व्यवहार करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. काही ठिकाणी 7/12 आणि मालमत्ता नोंदी यामध्ये तफावत दिसत होती. बँकांकडून कर्ज घेताना नागरिकांना अतिरिक्त कागदपत्रांची मागणी होत होती, तर काही प्रकरणांमध्ये मालमत्तेचे हस्तांतरण करतानाही विलंब होत होता. मात्र आता प्रॉपर्टी कार्ड प्रणाली लागू झाल्यानंतर या अडचणी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे जमिनीची नोंद अधिक स्पष्ट आणि सुसूत्र होणार असल्याचेही सांगितले जाते. तसेच भविष्यातील कायदेशीर वाद कमी होण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गावांसाठी लागू होणार नाही. फक्त नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्येच हा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महसूल विभागाने या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा दावा केलाय. विशेषतः शहरीकरण झालेल्या गावांमध्ये जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोपे होतील असे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते जर ही प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली तर भविष्यात डिजिटल नोंदी व्यवस्थेमध्येही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. कारण राज्य सरकार आधीपासूनच जमीन नोंदी अधिक आधुनिक करण्याच्या दिशेने काम करत आहे. आता हा निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतो आणि नागरिकांना किती फायदा होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र राज्यातील हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या पुढील अधिकृत आदेशाकडे लागले. या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? 7/12 ऐवजी प्रॉपर्टी कार्ड ही व्यवस्था योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी निर्णयांच्या आणि गावागावातील मोठ्या अपडेट्सच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.